नाराज असलेल्या छगन भुजबळांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना आगपाखड केली। त्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यादरम्यान अजित पवारांचं नाव घेत संतापाला वाट मोकळी करून दिली। माझी किंमत होत नसेल तर काय उपयोग असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। कसला वादा कसला दादा असं म्हणत भुजबळांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केली। लढा मंत्रिपदाचा नसून अस्मितेचा असल्याचं कार्यकर्ता संवाद मेळाव्यादरम्यान भुजबळांनी म्हटलंय। कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना। जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, भुजबळांची दिशा इथून पुढे काय असेल हे स्पष्ट झालं असं आपल्याला म्हणता येईल काय मेळाव्यानंतर? काय टोन दिसला भुजबळांचा? 2 दिवसापासून भुजबळ केवळ नाराजी व्यक्त करत होते, मात्र पक्ष नेतृत्वावर थेट हल्ला करत नव्हते। आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला, त्यानंतर येवला या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आले। इथे कार्यकर्त्यांशी बोलता त्यावेळेस त्यांनी आगपाखड केलेली आहे पक्षाच्या नेतृत्वावर। त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये थेट हल्ला केलेला आहे पक्षाचे नेते अजित पवार, अध्यक्ष सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्यावर। ह्या तिघांच्याच अवतीभोवती संपूर्ण पक्षाचं राजकारण हे चालू असल्याचं त्यांनी वारंवार अधोरेखित केलेलं आहे। ते कुठला निर्णय घेतात ते निर्णय घेतल्यानंतर आम्हाला कळतं, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही। आम्ही इतर पक्ष सोडून त्यांच्याकडे आलेलो आहोत, आमची सिनियरिटी घेऊन आलेलो होतो, आमचा मान सन्मान हा राखला गेला पाहिजे। त्यांनी या आधीची पण उदाहरणं दिली, शिवसेनेमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, शरद पवारांबरोबर होते, प्रत्येक वेळेस विचार प्रक्रियेमध्ये मला सहभागी करून घेतलं जात होतं। मात्र यंदा असं घडतं आहे, मंत्रिपदाचे नावं फायनल होतात मात्र त्यांना सांगितलं जात नाही। एवढंच नव्हे तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांना सांगितलं, देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत सांगत होते, तुमच्या नावाचा आग्रह धरत होते, परंतु दादांनी त्याला मनाई केली। अशा स्वरूपाचे त्यांनी थेट हल्लाबोल हा अजित पवारांवर केलेला आहे। राज्यसभेच्या 2दा संधी आलेल्या होत्या, मात्र एकदा अजितदादांच्या घरामध्येच एक जागा गेली आणि दुसरी नितीन पाटील यांच्याकडे गेली, त्यामुळे त्यांनी चहू बाजूने पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केलेला आहे। अद्याप माझ्याशी कोणी संपर्क साधलेला नाहीये, मात्र जो कोणी संपर्क साधतोय, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ते समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधतात, माझ्याशी थेट कोणी बोलत नाही हे देखील त्यांनी आता सांगितलेले। त्यामुळे उद्याला जो मेळावा होणार आहे तो मेळावा अत्यंत महत्त्वाचा असेल। या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट करतील। इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यामुळे आताताईपणा कोणी करायचं नाही हे पण ते सांगतात। त्यामुळे नेमकी बॅलन्स भूमिका छगन भुजबळ काय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निश्चित उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद मुकुल तूर्त या माहितीबद्दल। तर जरांगें विरोधात भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य शक्ती होती असं संजय राऊतांनी म्हटलंय। भुजबळांनी संयम पाळायला हवा होता असा आरोप देखील राऊतांनी केलाय। तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी। मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही पहिल्यापासून होतो। टोकाची भूमिका घेऊनही ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी, आणि त्यात भुजबळांचा बळी गेला हे आजचं तरी आमचं आकलन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।